सूर्य नेत्रसेवाचा 15 ऑगस्ट 1985 साली त्याचा शुभारंभ झाला आणि म्हणता म्हणता 40 वर्ष ही पार पडली. 40 वर्ष सफल झाली असं मी नक्की म्हणेल, कारण एक दालन साई सूर्य नेत्रसेवाचं जसं जसा कालावधी पुढे सरकत गेला तसं तसं सेवेचा विस्तार होत गेला. शुभ संकल्पों के दीप जलाए अपने शुभ संकल्पों के दीप जलाए अपने डॉक्टर रावसाहेब बोरोडे सरांना की आपल्या शुभ हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. आपण उद्घाटन झालं असं जाहीर करत सर्वांना मार्गदर्शन करा. पहिल्यांदा मी आपले कामकर्या सर आणि मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो की मला या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून बोलवलं. आपले दुसरे उपस्थित असलेले रोटरीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हराळ सर आणि तुम्ही जमलेले पेशंट लोक सगळ्यांचे आभार. कांकार्या सरांचं तुम्हाला तर माहितीच आहे, गेले 40 वर्षापासून अहमदनगर शहर अर्थात अहिल्यानगर हे जागतिक पटलावर नेऊन ठेवलेलं आहे डोळ्याच्या विभागामध्ये. त्यांना इथेच फक्त आपल्या महाराष्ट्रात भारतात ओळखतात असं नाही आहे, काही जगभरातले लोक त्यांना ओळखतात. ही लॅसिक शस्त्रक्रियामध्ये त्यांनी जगात आपलं नाव कोरलेलं आहे नगरचं, आणि त्याचा आम्हालाही फायदा झालेला आहे. त्यांनी एवढे मोठे नेऊन ठेवले, आम्हाला पण गोडी मिळते. आपण पण सरांसारखं थोडंफार काम करावं. दृष्टी आणि निर्दोष दृष्टी याच्यात जो फरक आहे तो तुम्ही आता अनुभवला. कारण तुम्हाला तुम्ही काही दृष्टी नाही म्हणून आलेलं नाही, तुम्हाला सगळ्यांना दृष्टी आहे, पण आपल्याला काय पाहिजे, जीवनाकडे पाहण्याची निर्दोष दृष्टी पाहिजे. आणि एक वेगळा आनंद जो मिळतो याच्यातनं, हे नाकावरचं ओझं घेण्याचा एक आनंद, तेही 5 मिनिटात. हे तुम्हाला इतकं आश्चर्य वाटेल की आपण आज जे ऑपरेशन बहुतांशी जे करणार आहोत ते कॉन्ट्युरा विजन म्हणून जगातली सगळ्यात नवीन उपचार पद्धती आहे, आणि दोन्ही डोळ्यांचं मिळून एक 5-7 मिनिटात होतं. आणि याला काय भूज इंजेक्शन, चिरफाट, टाकापट्टी बिट्टी काही नाही. आणि पेशंट जो हसत बाहेर येतो, हे सगळ्यात जास्त समाधान कोणाला असतात, आम्हाला सगळ्यांना असतं. पण तुमच्याबरोबर जे नातेवाईक आहेत ते तुम्ही आत जेव्हा येतात ते घाबरलेले असतात, काय होतं आतमध्ये काही नाही. पण जेव्हा तुम्ही स्माईल करता येता बाहेर, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद या सगळ्या मंडळींना होतो. आणि सगळ्यात मोठा आनंद उद्या सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, आपल्याला सवय असते उठल्याबरोबर आधी चष्मा ठेवत नाही, मग लावणे आणि मग जग पाहणे. ते जे आहे की उद्या सकाळी तुम्ही सवयीप्रमाणे थोडं असं कराल, पण तुम्हाला कळेल की हे करायची गरज नाही, आता असंच दिसतं. आणि तो जो आनंद आहे तो आयुष्यभर टिकतो. पण तसं म्हटलं की आपण आता रोटरीचे अध्यक्ष आहेत, रावसाहेब बोरोडे आमचे ऑप्थॅल्मिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर सुधारे ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांना नोबेल पीस अवॉर्ड नामांकन झालेलं आहे. एकदा टाळ्या वाजवत. यांची जी सामाजिक दृष्टी आहे ही दृष्टी आपण अंगीकार. आज मुद्दा आपण शिबिर घेतो, पण सगळ्यांना नेत्रदानाचे फॉर्म सुद्धा देण्यात येणार. तर मानकरनाई नेत्रपेढी 25 वर्षापासून कार्य करत आहे, आणि नगर शहर आज महाराष्ट्रात नावाजलेलं आहे की फार मोठ्या प्रमाणात इथे मरणोत्तर नेत्रदान होतं. आजही आम्ही 3 ऑपरेशन नेत्रदानाचे करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण मान्यवर आलेत, त्यांचे आभार तर मानतो, पण आपणही खूप लांबून लोक आलेत, तर तुमचेही आभार मानतो की एवढा विश्वास तुम्ही अजूनही साई सूर्य नेत्रसेवा जो 40 वर्ष ठेवताय. आणि आमची जी टीम आहे जी इथे काम करते तर ते बरेच लोक 30, 35, 40 वर्षापासून आमच्याबरोबर आहेत. त्यांचेही आभार आज मुद्दाम मानतो, कारण 40 वर्ष
आज या संस्थेला झालेले आहेत. असाच विश्वास आपला कायम राहो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याच डॉक्टर साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे जरी आपल्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं तरी पण आपण नेत्रदान करू शकतो. कारण नेत्रदान हे मरणोत्तर नेत्रदान आहे. जिवंतपणे काहीच करायचं नाहीये. आपला मृत्यू झाल्यानंतर ह्या डोळे 2 अंध बांधवांना बसवले जातात आणि त्यामुळे 2 अंध बांधवांचं जीवन जर सुकर होत असेल तर आपल्याला काय हरकत आहे. आणि संपल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर काय होतं या शरीराचं समजत पण नाही. कुणी नेलं, काय नेलं, कसं केलं, काय झालं, काहीच नाही. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प आपण केला पाहिजे तरच आपल्या आणखीन एक मुद्दा मी इथे नमूद करावं असं वाटतं की आदरणीय सरांचे मातोश्री आणि पिताश्री त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सरांनी स्वतः त्यांचं नेत्रदानाची प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे केवढं मोठं धाडस लागतं याला. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपणही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प जरूर करावा. सर्वांचा उजवा हात पुढे आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे. त्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यूनंतर माझे डोळे ज्यांना गरज असेल त्या अंध बांधवांना वापरण्यात येऊन त्यांना दृष्टी प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी स्व इच्छेने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करत आहे. सर्वांनी हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार करूया. भारत माता की वंदे. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. साई सूर्य नेत्रसेवाचा आज 40वा वर्धापन दिवस आहे आणि त्या निमित्ताने चष्मा नको या नेत्रशिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. अनेक प्रकारच्या व्यक्ती ज्यांना चष्मा आहे की ज्यांना पोलीस दलामध्ये काम करण्याची इच्छा आहे, आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे, नाटक आहे, ड्रामा आहे किंवा उपवर मुलीच्या चष्मा असल्यामुळे ज्यांना लग्नामध्ये अडथळा निर्माण होतो, या सगळ्यांसाठी एक चांगली सुविधा आहे, एक सुवर्ण संधी आहे. लेसर किरणांच्या सहाय्याने जेव्हा उपचार केले जातात तेव्हा चष्माविना पेशंटला खूप छान दिसायला लागतं आणि ही उपचार पद्धती साई सूर्य नेत्रसेवा ही पायनरशिप म्हणता येईल साई सूर्य नेत्र सेवाची, की ज्याच्यामुळे आजपर्यंत हजारो व्यक्तींना याचा लाभ झालेला आहे आणि चष्म्याविना निकोप दृष्टी, निरोगी दृष्टी, दूरवरची दृष्टी आणि संपूर्ण दृष्टीचा लाभ मिळण्याची शक्यता अत्यंत उत्तम प्रकारे आहे. या शिबिराचं उद्घाटन नुकतंच अहिल्यानगर येथील ऑप्थॉलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब बोरुडे सर यांच्या हस्ते झालं आणि रोटरीचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. तर रोटरीचे अध्यक्ष सुभाष गर्जे आणि सचिव संदीप ठोंबे हे पण उपस्थित होते. डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वर्धमान कांकरिया आणि सगळी टीम यासाठी कार्यरत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी या निमित्ताने मी विनंती करते. आणि परत आणखीन एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे साई सूर्य नेत्रसेवेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त आणि तो म्हणजे नेत्रदान केलेल्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा पण आहे आणि तो साजरा होत आहे आणि आपण त्यांच्याविषयी ज्यांनी नेत्रदान केलं, ज्यांनी पुण्यकर्म केलं त्यांच्याविषयी कृतज्ञतासुद्धा व्यक्त करणार आहोत. तर साई सूर्य नेत्रसेवेच्या या 40व्या दृष्टी प्रवासाच्या वाटचालीमध्ये म्हणजे पेशंटचा सुद्धा सहभाग आहे ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यासोबत समाजाने मोठा पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करते आणि सगळ्यांविषयी आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष गर्जे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. आज मला आणि माझे साथीदार सचिव श्री संदीपजी ठोंबे आम्हाला आनंद होतो आहे की आज साई सूर्य नेत्र सेवा
चा वर्धापन दिन आहे, 40वा वर्धापन दिन आहे. आणि त्या निमित्ताने डॉक्टर प्रकाशजी कांकरिया आणि डॉक्टर सुधाजी कांकरिया यांनी चष्मा नको ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हे शिबिर साई सूर्य नेत्र सेवा आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानानं साजरं होतं. या चष्मा नको शिबिरासाठी महाराष्ट्रातून दूर दूर अंतरावरून बरेच पेशंट आलेले आहेत आणि ते या शिबिराचा आज लाभ घेत आहेत. आज हा एक महत्त्वाचा क्षण आहे असं मला वाटतं की ज्यांना या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा होत आहे आणि दृष्टी स्वच्छ होण्यासाठी आणि चष्मा जाण्यासाठी ह्या शिबिराचा त्यांना खरोखरच फार फायदा होणार आहे. धन्यवाद. साई सूर्य नेत्र सेवा, नव्या युगाचा प्रकाश नवा, दृष्टीसुधेचा अनमोल ठेवू ठेवा, दृष्टीसुधेचा अनमोल ठेवू ठेवा. साई सूर्य नेत्र सेवा, साई सूर्य नेत्र सेवा. साई सूर्य नेत्र सेवा, माणिक चौक, अहमदनगर. नेत्र सेवा.